प्रेस कॉन्फरन्स घेऊन देवेंद्रजींनी सांगितलं. तुम्ही पत्रकार मित्रांनी अनेकदा एकनाथरावजींना विचारलं, एकनाथरावजींनी पण सांगितलं. मी पण पुण्यामध्ये किंवा इथं असताना देखील त्यांना सतत सांगतो की ह्याच्यात कुठलाही काही कुणी पळवाट काढता कामा नये. जो कोणी दोषी असेल त्याला शासन झालं पाहिजे. ह्याच्यामध्ये ज्यावेळेस आम्ही विरोधी पक्षात असतो त्यावेळेस आम्ही म्हणतो की राजकीय दबाव आहे. ज्यावेळेस ते विरोधी पक्षात असतात त्यावेळेस ते म्हणतात. ती एक बोलण्याची पद्धत आहे. राजकीय दबाव आता त्या दिवशी एका तर लोकप्रतिनिधींनी डायरेक्ट मी टी व्हीला बघितलं कुठल्या तरी चॅनलला की याच्यामध्ये अमुक पोलीस ऑफिसरनी पैसे घेतले असं सांगितलं. आता जर एखाद्या पत्रकार मित्रांनी पॉलिटिकल व्यक्तींनी जबाबदार 5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या त्यांनी जर CPवर आरोप केला तर त्याचा पुरावा तर दिला पाहिजे. नुसता आरोप करण्याचा अर्थ नाही. पुरावा दिल्यानंतर त्याची चौकशी करण्याचं काम राज्य सरकारचं. काय 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 नाही 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 तसं नाही. अहो ह्याच्यामध्ये मागे मी नेहमीच सांगतो शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊनच आम्ही पुढं चाललेलो आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो काही आदर्श ठेवला आहे त्याच आदर्शावर त्याच रस्त्याने आम्ही पुढं चाललो आहे. हे चाललं असताना मागे ज्यावेळेस निवडणुका यायच्या त्यावेळेस काही घटकाला काही समाजाला XYZ ह्या पक्षावर किंवा त्याच्या नेतृत्वावर टीका केली की बरं वाटायचं आणि मग ते त्या पक्षाला जवळचं धरायचे. ज्यांच्यावर टीका केली त्यांच्यावर नाही, ज्यांनी टीका केली त्याच्यावर. त्याचा एक अर्थ देऊन मी ते बोलतो. एक मिनिट तुम्ही एक लक्षात घ्या पत्रकार मित्रांनो, 20 तारखेपर्यंत आपल्याकडे मतदानच चालू होतं. पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, चौथा टप्पा. तुम्हालाही माहिती आहे की त्या काळामध्ये जर आढावा बैठक घेतली असती तर पुन्हा निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असती. त्यांनी आचारसंहितेचा भंग केला. त्यावेळेस सगळी जबाबदारी असते ते चीफ सेक्रेटरीकडे असते. चीफ सेक्रेटरीच्या अंडर ती सगळी यंत्रणा काम करत असते. आणि दुष्काळाच्या संदर्भात आम्ही दुष्काळ आचारसंहिता सुरू व्हायच्या आधी 40 तालुके दुष्काळी जाहीर केले ना. त्याच्यामध्ये जे काही हे जर आपलं शुल्क असं आपल्या विद्यार्थ्यांच्या संदर्भातलं शिक्षण शुल्क असतं ते शिक्षण शुल्क माफ करून टाकलं. ते कित्येक कोटींचं आहे. बाकीच्याबद्दल ज्या स्टँडिंग ऑर्डर असतात की त्याच्यात लाईटचं कपात करायची नाही, वीज बिल त्याच्याकडनं वसूल करायचं नाही, करायचं झालं तर 1/3 हे जे काही स्टँडिंग ऑर्डर्स असतात तशा पद्धतीनं अंमलबजावणी मागेल त्याला टँकर द्यायचा. ते अधिकार कलेक्टरकडं प्रांताकडं न ठेवता तहसीलदारकडे ठेवलेले होते.